खेळणी मुलांना काही वेळासाठी आनंद देतात, पण आजी आजोबांसोबतचा जो सहवास असतो ना, तो त्यांना आयुष्यभरासाठी आठवणी देतो. मोठ्यांच्या प्रेमात ना एक वेगळीच ऊब असते, जी शब्दांमध्ये सांगता येत नाही. शुभ आज आजींसोबत खेळत होता आणि तो छोटासा सुंदर क्षण मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला, म्हणून मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला. तसं तर ह्या माझ्या सासूबाईंच्या आत्या आहेत आणि आम्ही गावी आलो ना, की कायम त्यांना वर आमच्या घरी घेऊन येत असतो. तर शुभसोबतही त्या मस्तपैकी वेळ घालवतात आणि विशेष म्हणजे शुभही रमतो. चला, आजचा दिवस आहे ना माझा खूप जास्त बिझी आहे. सकाळी-सकाळी अंडाकरी करायची आहे आणि आई आणि संस्कृतीसुद्धा कपड्याच्या कामावरती लागलेल्या आहेत आणि मी तुम्हाला इथे हे खोबरं यासाठी दाखवतेय, की मी इथे पाहून शॉक झाले होते. ही केवढी मोठी खोबऱ्याची वाटी आहे, की ऑलमोस्ट माझ्या चेहरा एवढी आहे. स्वयंपाक वगैरे झाला तर ते काही मी शूट करत बसले नाही. सिंपलच अंडाकरी केली होती आणि त्यानंतर ना मी लागले माझ्या वाळवणाच्या कामासाठी. इथे मी हा एवढा सारा लसूण सालीसहितच यासाठी ठेचतीये, की मला करायची आहे लसणाची पावडर आणि एवढा सगळा लसूण सोलत बसण्यापेक्षा या पद्धतीने तो ठेचून घेतला आणि 1 दिवसाचं ऊन दाखवलं, की दुसऱ्या दिवशी त्याची जी साल आहे ती पाखडूनही निघून जाते आणि असंही पूर्णपणे साल काढायचीही नसती ज्यावेळेस आपण लसणाची पावडर करतो. तर त्यामुळे ना ते मी करून घेतलं आणि संध्याकाळी एवढा सुंदर सनसेट झाला होता ना, कॅमेरा खरंच जस्टिस नाही देऊ शकत आणि मी आहे सगळ्या मुलांना घेऊन एक मस्त गेम खेळली आहे. तो आता तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही पहा काय धमाल केलेली आहे आम्ही. मस्त आता टंग ट्विस्टर खेळायचे. संस्कृती पहिलं तू. मी सांगते ते रिपीट करायचं 5 वेळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ 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 जरा डाळ. गेली. तू नाव काय? वैष्णव. वैष्णवी. हा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा काय बोलले जाड डाळ जरा जाड. हा. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ चुकली. नेक्स्ट नाव सांग नाव. अनुष्का. अनुष्का. हा. डाळ जरा डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, हा असं 5 वेळा बोलायचं. डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जरा आता चुकली आता नाव आयुष. आयुष. हा. डाळ जरा डाळ जरा डाळ जरा डाळ जरा डाळ जरा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा डाळ जरा डाळ जरा जाड दळा. बघा अशी जरा डाळ जरा तू नाव सांग. आदर्श. हा बोल. डाळ जरा जाड जरा डाळ जरा जाड दळा दळा नेक्स्ट तू. हा. तू मधी बस. डाळ जरा बोल हा बोल. नाव डाळ दळ्या डाळ जरा जाड दळा. डाळ जरा सावकाशात म्हण. डाळ जरा जाड दळा. डाळ जला आता तू बोल. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. पर रोलर
हे बघ, अप्पर रोलर, लोअर रोलर एवढं म्हण. अप्पर लोअर अप्पर रोलर, लोअर रोलर, अप्पर लोअर रोलर. अप्पर लोअर लोअर थांब. हा. अप्पर लोअर लोअर अप्पर रोलर अप्पर रोलर अप्पर रोलर अप्पर रोलर, लोअर रोलर, अप्पर रोलर लोअर लोअर. अप्पर रोलर रोलर अप्पर रोलर, लोअर रोलर. रोलर म्हणा, रोलर रोलर रोलर. हा, लोरल नाही, रोलर रोलर असत. अप्पल अप्पल रोलर अप्पल रोपर अप्पल रोपर अप्पल चप्पल म्हणे लास्ट ट्राय, लास्ट. अप्पल रोलर रोलर अप्पर लोलर रोलर. रोलर रोलर हा, अप्पर लोलर रोलर अप्पर लोलर रोलर रोलर. रोलर काय लोलर रोलर रोलर आपण रोल रोलर चप्पल आपण नाही बस बोल. मारला आता लाडू. आता तू बोल अप्पर रोलर लोलर अप्पर लोलर 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 शिव तू म्हण. अप्पर रोलर, लोअर. अप्पर रोलर, लोअर रोलर. अप्पर रोलर, लोअर रोलर, अप्पर रोलर, लोअर रोलर, अप्पर रोलर. पाहिलंत काय धमाल केली आम्ही. पण त्यानंतरचं एक हे जे दृश्य आहे ना, ते पाहून मला खरंच खूप जास्त वाईट वाटलं. मोबाईलपासून लांब ठेवण्याचा एवढा जास्त आपण प्रयत्न करतो लेकरांना, पण काही वेळानंतरच मी पाहिलं प्रत्येकाच्या हातात मोबाईल होता आणि प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात बसून मोबाईलवरती मग ते गेम खेळणं असू दे किंवा कार्टून पाहणं असू दे, हेच सगळ्यांचं चाललेलं होतं. तर खरंच खूप वाईट वाटलं आणि मला माझं लहानपण आठवलं, की यार आपल्या लहानपणी किती छान ना आपण असे काही काही गेम्स खेळायचो. त्याच्यानंतरनं अंताक्षरी खेळायचो. एकमेकांचे असे जुने पुराणे किस्से आपल्याला आपले आजी-आजोबा वगैरे सांगायचे किंवा मामा, मावश्या. त्याच्यामध्ये आपण किती रमून जायचो आणि आजकालची ही पिढी हे सर्व काही मिस करतीये ह्या मोबाईलच्या नादात, असंच मला वाटलं. असो, तुम्ही पाहिलंच असेल मी कांदा वगैरे चिरून तोही वाळत घातला होता, कारण मला कांद्याची पण पावडर करायची आहे. आणि शुभचं इथं काय चाललंय माहिती का तुम्हाला? तो आहे ना इथे ऊन पकडण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या पुण्याच्या घरात काही एवढं खास असं ऊन येत नाही आणि त्यामुळे त्याला असं उन्हाचं हे कवडसं कधी पाहायला मिळत नाही सहजासहजी. तर त्यामुळे त्याचं चाललेलं की मी हे पकडणार. तर तोच त्याचा खेळ चालला होता. आणि सकाळचे नाही, फक्त आत्ता 8 वाजलेले आहेत आणि एवढं कडक ऊन वाटतंय ना हे 8 वाजताचं सुद्धा. आणि मी इथे वर बसली आहे सांडगे करण्यासाठी. संस्कृतीला पण मदतीला घेतलं. तिने 2 सांडगे केले आणि मग तिला समजलं बाई हे काय आपल्याला जमणार नाही. म्हणून ती म्हटली की मी जाते दीदी खाली, तूच करत बस. तर त्यामुळे मी करून घेतले. तिचं म्हणणं होतं की विकत आणून खायचे. एवढा सगळा उपद्व्याप करण्यापेक्षा. आता ह्या आजच्या जेनझीजला काय कळणार आहे की घरचं आणि हाताची जी चव असते, स्वच्छता असते, ते किती जास्त इम्पॉर्टंट आहे.
दुपारी आहे ना हे जे टोमॅटो वाळायला ठेवले होते ना मी, ते काढून घेतले कारण आता ऑलमोस्ट 3 ते 4 दिवस झालेत ते वाळतायत आणि मस्तपैकी कडक झालेले आहेत. आणि मग काय होतं ना, रात्र झाली की ते नरम पडायला लागतात. तर त्यामुळे आत्ता हे छान असे कडक कुरकुरीत आहे ना, तर मला ते वाटून त्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला सकाळी म्हटलं ना, एवढं जास्त कडक ऊन होतं ना, की सकाळी केलेले सांडगे दुपारपर्यंत ऑलमोस्ट 80% ते सुकलेले आहे. आणि जो काही कांदा आहे ना, तोही तुम्ही पाहू शकता. एवढा ओला कांदा होता, तोही ऑलमोस्ट हा 70% to 80% सुकलेला आहे. आता उद्याचं 1 दिवसाचं ऊन दिलं, की झालं माझं काम. खाली येऊन सगळ्यात पहिल्यांदा तर आहे ना, मी ही टोमॅटोची पावडर करून घेतली. आता मला बरेच जण विचारत होते, की "तुला ही टोमॅटोची पावडर कशासाठी लागणार आहे?" तर आहे ना, बऱ्याच अशा सूप्समध्ये किंवा वर काही टॉपिंग्स म्हणजे माझ्या मुलाला आहे ना, मी जे काही पॉपकॉर्न त्याला खूप आवडतात ना, तर त्याच्यावर वगैरे स्प्रिंकल करून देत असते. तर त्यासाठीच हा उपद्व्याप. आणि आज आहे ना, आमची जी काही बच्चा पार्टी आहे, त्यांनी कॉन्ट्री काढून मॅगी पार्टी करायचं ठरवलं होतं आणि तीच मॅगी त्यांना इथे बनवून दिली. आणि पाहू शकताय सगळी चिल्लर पार्टी आमच्या घरी एकत्र बसून मस्तपैकी त्यांनी त्यांची मॅगी पार्टी एन्जॉय केली आहे. खरंच लहानपण किती क्यूट असतं ना, की अशी हे 10-10, 20-20 रुपयाची पार्टी करण्यामध्ये पण केवढा जास्त त्यांना आनंद झाला होता आणि मलाही माझं लहानपण आठवलं त्यांच्या ह्या छोट्याशा प्रयत्नामुळं. आता हा जो लसूण आहे जो की मी वाळत घातला होता ना काल, तो मी खाली काढून आणलेला आहे आणि तो आता पाखडून वगैरे घेतला मी त्याची साल. ऑलमोस्ट 80% साल काढून घ्यायची आहे आणि मस्त तो मिक्सरमधून बारीक करून पुन्हा आता त्याला 3-4 दिवस वाळवायचा आहे. आणि जे काही पापड केलेले होते ना, ते तळून खाण्याचं सगळ्यात म्हणजे विशेषतः लाडू एवढा माझ्या मागे लागला होता, की मामी कधी पापड करणार आहे, कधी पापड करणार आहे म्हणून तो तळला. आणि आता ह्याचं काही आडवं फुटेज मी घेतलं नव्हतं, तर त्यामुळे तुम्हाला दाखवलं, की तो किती एक्सायटेड होता. तळल्या-तळल्या पहिला नैवेद्य मी त्याला दाखवला, की "खा बाबा आणि हो शांत." आणि पहा एवढा सुंदर असा हा सनसेट नंतरचा व्ह्यू दिसतोय आणि आम्ही सासू, सून आणि माझे आहो, आम्ही सगळेजण बसून मस्तपैकी इथे चहा एन्जॉय करतीये. आय होप आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. गावची आमची मजा-मस्ती आवडली असेल. आता ह्या नोटवर आजचा हा व्हिडिओ मी इथेच अ, संपवते आणि तुम्हाला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये भेटते. बाय द वे शुभसाठी हे छोटंसं आहे ना, डी-आय-वाय खेळणं बनवलं होतं. त्याचे काही शॉर्ट्स आहेत ना, मी हे शुभच्या पेजवर शेअर केले आहेत. पाहिले नसतील तर नक्की पहा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटते आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.